सो अगेन कमिंग बॅक टू दी वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. सो आजची जी स्पीसीज आहे आपली तर ती आहे स्नो लेपर्ड. स्नो लेपर्डला मराठीमध्ये आपण हिमबिबट्या म्हणतो. हिमबिबट्या अशा रिजनमध्ये राहतो, माउंटेनस रिजन, की जसं लेह लडाखचं रिजन झालं, काराकोरम रेंज झालं, झास्कर व्हॅली रिजन झाले. या रिजनमध्ये बेसिकली या बिबट्याचं वास्तव्य आहे. बिबट्या तसं जर बघितलं तर काही खास देशांमध्ये जसं की चायना, भूतान, नेपाळ, इंडिया, पाकिस्तान, रशिया, मंगोलिया या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याचं वास्तव्य आढळतं. इंडियामध्ये पण लेह लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये त्याचं वास्तव्य आपल्याला बघायला भेटतं. या बिबट्याची खासियत काय आहे की ह्याला एक नॅचरली कॅमोफ्लॉग डेव्हलप झालेला आहे. कॅमोफ्लॉगचा अर्थ काय की आपण त्याच्या बाजूने जरी गेलो तरी आपल्याला तो दिसत नाही. तिथल्या टोपोग्राफीला, तिथल्या टेरेनला या बिबट्याची स्किन ही जी आहे ती एक्झॅक्टली मॅच करते, म्हणून त्याला शोधणं आणि त्याला बघणं हे खूप डिफिकल्ट होत जातं. बिबट्या ह्यालाच आपण घोस्ट ऑफ माउंटन्स पण कन्सिडर करतो. बिबट्याची ही जी पर्टिक्युलर या कॅट स्पीसीसची खासियत अशी आहे की हे फक्त मेटिंगसाठी एकत्र येतात आणि त्यानंतर ते परत वेगळे होतात. हे कुठल्याही प्रकारची रोअरिंग सिस्टीम नाही. जसं की सिंह गर्जना करतो तसं बिबट्या गर्जना करत नाही. हा बिबट्या माउंटन्सवरती राहतो, म्हणून ह्याची जंप करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 8 ते 9 मीटर पर्यंतच्या लांबीच्या जंप्स तो करू शकतो. सो दिस पर्टिक्युलर बिबट्या इट्स अ पार्ट ऑफ अवर लडाख इकोसिस्टम अँड इट्स अ vulnerable species in our Wildlife Protection Act.